संडे असल्यामुळे ना आधीच सगळी तयारी मी करून ठेवलेली आहे. नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या एका मिनी ब्लॉगमध्ये. आज काय संडे म्हटल्यावरती केसांची काळजी घेतली पाहिजे, चेहऱ्याची काळजी घेतली पाहिजे, म्हणून आज सकाळ सकाळ मस्त असं टोनर लावते. आज कुठला पॅक नाही लावत आहे. त्यानंतर मी निघाले मार्केटमध्ये म्हणण्यापेक्षा दुकानातनं जाऊन आले. तिथं मला दिसली फुलं. मग काय, चला म्हटलं चहा करून पिऊयात. चहा करून पिल्यानंतर आठवलं आपल्याला आता भूक लागलेली आहे, नाश्ता करूयात. आणि आज संडे असल्यामुळं तर काहीतरी चटपटीत तर बनतंच आमच्या इथे. त्यामुळे इकडे वडापाव करायला घेतलेला आहे. मस्त अशी वडापाव मी करून घेतली. आणि हे बघून कोणाच्या तोंडाला पाणी सुटल्यानं मला कमेंट करून नक्की सांगा. आमच्या घरात वडापाव सगळ्यांचा आवडीचा आहे. एवढा चहा बघून तुम्हाला आश्चर्य वाटलं असेल की नाही? चला दाखवते कोणासाठी आहे. तर आज पुन्हा आहेत ना, आळंदीला जाण्यासाठी वारकरी आलेत आमच्या गावावरनं. जी दिंडी आली होती ना तीच. त्यानंतर हे बघा, इकडे आज सगळे आम्ही ना आखाड तळणी सुरू केलेली आहे. चिवडा, शंकरपाळ्या आणि हे आणखीन एक कारण आहे याच्यासाठी, ते नंतर सांगेल. त्यानंतर इकडे आम्ही लगेच नारळाची बर्फी तयार करून घेतली, कारण उद्या उपवास आहे. चला, हे झालेलं आहे. आता म्हटलं स्किन केअर करून घेऊयात. तर इकडे मी क्लेन्झिंग करायला घेतलं आणि माझ्याकडनं निम्मी क्रीम तर खालीच सांडली. त्यानंतर म्हटलं चला, आता क्रीम लावून घेतली आहे. मग आठवलं की आपल्याला गोड शंकरपाळ्या आवडत नाही, मग तिखट आपल्यासाठी केल्या पाहिजेत. म्हणून मग माझ्यासाठी मी तिखट शंकरपाळ्या करायला घेतलेल्या आहेत. पीठ मळून ठेवलं, तोपर्यंत मला चला स्टीम घेऊयात आता. कारण तोंडाला मी आधीच क्रीम लावून ठेवली होती, त्यामुळेच मस्त स्टीम घेतली आणि छान चेहरा क्लीन झालेला आहे. मग काय, पुन्हा माझं तोंड मी खराब करून घ्यायला बसलेली आहे इथे. त्यानंतर इकडे शंकरपाळ्या मी तळून घेतल्यात आणि असं होतं आजचा माझा दिवस. कसा वाटला नक्की सांगा. चला, बाय.